नमस्कार सुभाषराव, नमस्कार नमस्कार नमस्कार. बऱ्याच दिवसात मी येणं केलं राव. बर बर. अहो मी 2 फोन केलत. मीटिंग मध्ये होतो. बर 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 बर. मग मीटिंग मध्ये होता तर मग मी 2 फोन केलं तर उचललं नाही तुम्ही. महत्वाची मीटिंग होती. बर बर बर. हा बर. मी काय म्हणतो, म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला तुम्हाला, पण आला तुम्ही वेळेवर बरं का. आणि जेवण ही झाली का व्यवस्थित? जेवण अगदी चांगलं होतं बघा. बर 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 बर. मी काय म्हणतो, पाणी आणावं त्यांना. उन्हात ना आले तर होते. हा, उन्हात ना आल्या पाणी द्यायचं असतं. हे घ्या पाणी. चहा केलाय का तयार? चहा आहे का? पुराणा चहा. ही घ्या चहा. भाजल हवं तर भाजल, असं धरा, असं जाम धरा. बर. कार्यक्रम चांगला झाला ना? पाहुणी रावळी सगळे आलते, आपली नातेवाईक आहे का नाही? सगळी बघा, मुंबईपासून माणसं आलती, झाडून आलते बघा, खेड्यापाड्यातली सगळी. आणि व्यवस्थित कार्यक्रम झाला आहे का नाही? काय आहे बरं का, हे ग्रुप आहे बघा ह्यांचा, विजय आढावचा ग्रुप. त्या ग्रुपमधली जी सदस्य होती त्यांना हा कार्यक्रम चांगला केला बघा. महत्वाचं तुम्हाला सांगतो, लय भारी कार्यक्रम केला. आता त्या समितीत कोण कोण आहे, त्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे सांगतो तुम्हाला. विजय आढाव तुम्हाला सांगतो, ते सोनू सावंत आणि दादू अनिल सावंत आणि ती फौजी संदीप गौतम आडा, ही त्या ग्रुपमध्ये यायची. मग त्या ग्रुपल्या सगळ्या माणसांना हे कार्यक्रम आयोजित केला आणि कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडला बघा. एकच नंबर जेवण. अहो स्वयंपाक तर काय तुम्ही नाव घेतलं ते मला बघा इतकं समाधान वाटलं. अहो ते आमचे जावा ह्याचे ते दौंडकर, त्यांच्या परिवारानं काय तुम्हाला सांगायचं आहे, लय स्वयंपाक भारी केला. आणि त्यांचं इतकं ह्या कार्यक्रमाला हातभार लाभलाय ना, लय कष्ट घेतलंय बघा. आणि त्यांचं नाव काय आहे बरं? अहो त्यांचं नाव हे शरद कांबळे. आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबातनं ते स्वयंपाक पाणी सगळी देखभाल ती करत होती. चांगलं बघा त्यांना स्वयंपाक केला. लोक त्या स्वयंपाकाला नावजत होती. पण स्वयंपाक मात्र लय भारी झाला. चांगला मला तर झाला. आवडला बाबा. सगळ्या लोकांना आवडीनं जेवण केलं बघा. जे ती माणसं म्हणायची एक नंबर स्वयंपाक केला. तर मी काय म्हणतो संपतराव, बोला. की आपला गोतावळा सगळा आलता, झाडून गोतावळा आला बघा. आणि 2 दिवस मुक्काम केला. सगळी सोय त्यांची आपण केली आणि आनंदात कार्यक्रम हा पार पाडला. महत्वाचं. आणि दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगतो, आमचे सोलापूरचे दादा, त्यांची पत्नी माया गायकवाड, त्यांचा सुद्धा इथं वाढदिवस साजरा झाला. वाढदिवस होता हो. हे आपल्या शेतात, ह्या भूमीत, हे माझं भाग्य समजतो. अहो काय तुम्हाला सांगायचं, हा योगायोग होता. आणि मला समाधान झालं बघा, लय मोठं समाधान झालं सुभाषराव. तुम्हाला सांगायचं, असा योगायोग कधी येत नाही. लय भारी वाटलं मला. आणि ही पाहुणी रावळी बघून तर इतका आनंद झाला का नाही, मोठा आनंद झाला. काय तुम्हाला सांगायचं आहे. आणि जाताना इतकी बघा लोक मला काय म्हणत होती, भोसले सरकार चांगलं काम केलं तुम्ही, चांगलं काम केलं. सावली पण लय होती बाबा, गारवा. सावली चांगली होती, कार्यक्रम चांगला झाला, व्यवस्थित झाला बघा. काय टेन्शन नाही, कसलं टेन्शन नाही. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो, झाडून पाहुणे आले ह्याच्याबद्दल मला लय मोठा आनंद झाला बघा. स्वच्छता पण होती चांगली बाबा. सगळं सगळं कुठलीच हाय काय केली नाही आपण. सगळं मला समाधान झालं बघा. धन्यवाद. मी सगळ्या पाहुण्या रावळ्यांचं मनापासून आभार मानतो.